तर खेळायला होते सुरुवात. प्रथम फलंदाजी करण्यासाठी गावदेव व्हेले हा संघ होतोय सज्ज. आज संपूर्ण दिवसामध्ये खूप चांगला खेळ मित्र पाहायला मिळाला. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचा हा शेवटचा सामना मित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दुपारच्या 17 नंतर तुफान पिंपलास 40+ आयोजित तुफान चषकामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. वेलकम. पेशाने शिक्षक गोलंदाजी मार्कवरती नारायण सर. स्ट्राईकला आपण पाहतोय दिनकर. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय गुरुनाथ थले. गुरु थले. पाहूया पुढील चेंडू. पहिल्या चेंडूवरती चेंडूला टर्न केलेला आहे. आपण पाहू शकता फायनलच्या रिजन मध्ये चेंडू थांबत नाही, जातो सीमा पार. येतोय चौकार. पुढील चेंडू. या वेळेस मात्र चांगला चेंडू मित्र म्हणेना अपील हलकीशी केली होती, परंतु चेंडू मात्र निघून गेला एस्टेच्या वरतून. सेपल झाले ते, क्रॉस झाले ते. पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा मानस आखला होता, परंतु तो फटका काही खेळता आला नाही आहे. पुढील चेंडू. दिनकर ऑन स्ट्राईक अँड नारायण सर ऑन मार्क. गोलंदाजीवरती सरसावताई. या वेळेस फुल टॉस डिलिव्हरी होती, तेही चेंडूला टर्न केलेला आहे. पाहू शकता आपण मिस फील्ड इथं पाहायला मिळते. चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल्स होतोय. एक धाव कंप्लीट केली. पाहता दुसरी धावी पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. एकेरी दुहेरी धावसंख्या ह्या जमा करण्यामध्ये यश निर्माण प्राप्त होतंय. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर डॉट आणि इथं मात्र 2 धावा पूर्ण करताना पाहायला मिळते दिनकर. या 40+ मध्ये जर पहिली ओव्हर जी आहे ती 10 ते 12 रनांची जर आली ना, तर ती धावसंख्या जी आहे तो आकार कुठेतरी चांगला घेताना नेहमीच पाहायला मिळतोय. पाहूया. आतापर्यंत 6 जमलेत. या वेळेस फुलर लेनचा चेंडू आपण पाहायला मिळाला. इथं मात्र पाहतोय की एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. 7 धावा धापलकावरती लागल्या गेल्यात. जेवण करायचे कोणी बाकी असतील तर त्यांनी जेवण करून घ्यायचं आहे. आज कमिटीच्या माध्यमातून सर्व टीम्स, प्रेक्षक वर्ग, मान्यवर सर्वांसाठी एक चांगली मेजवानी. सुपर संडे मेगा फिनाले. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा मित्र आपण अनुभवतात. सलग 3 दिवस चालत आलेली स्पर्धा अफलातून आपल्याला पाहायला मिळते. या वेळेस उडवला इनफिल्डच्या वरतून स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक नाही, चेंडू जाईल सीमा पार. येईल चौकार. क्या बात आहे. इथेही चौकार खेचला जातोय. एक चांगली रणनीती मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आपण जर पाहिला तर दिनकर याने सुद्धा एक चौकार लगावला, त्यानंतर गुरु याने सुद्धा आपण पाहतोय की चौकार लगावला आहे. ज्या धावांची अपेक्षा होती तिची पूर्तता होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढील चेंडू. इथं मात्र आपल्या फॉलोथ्रूमध्ये काहीतरी चुकी पाहायला मिळते. पुन्हा एकदा नारायण सर टर्न होत आहेत गोलंदाजी मार्कवरती. 11 धावा धापलकावरती आतापर्यंत लागलेल्या आहेत. पुढील चेंडू. या वेळेस फुल टॉस इथे टर्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पाहू शकता एक धाव कंप्लीट केली. फेकी चांगली झाली आहे. दुसऱ्या धावीचा प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु दोन्ही फलंदाज आपापल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप पाहायला मिळत आहेत. एक धाव एका धावेने धावसंख्या 12 अंकावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक संपलं जात आहे. पहिलं धावसंख्या जर पाहिलं तर 12 अंकावरती. सन्मान्य हर्षलजी म्हात्रे साहेबांचा इथं शुभागमन होत आहे. या क्रीडा मंचावरती आपले सहर्ष स्वागत आहे. या 40+ मध्ये त्यांच्या सुद्धा आपण पाहतोय हातून अनेक सारे कारनामे पाहायला मिळाले. ते एक बेस्ट बॉलरच्या भूमिकेमध्ये नेहमीच त्यांना पाहायला मिळते.
आज या व्यासपीठावरती पुन्हा एकदा त्यांचं सहर्ष स्वागत आहे. चला स्पीडअप करायचं, घाई करायची आहे. विनंती असेल आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षक लावून खेळाला सुरुवात करायची आहे. आज तब्बल 8 संघांनी तर सहभाग नोंदवला. ओमसाहेब पिसे, दिवास्वर दिवा, जयपाल सरवली पाडा, जय हनुमान सारेंगाव, न्यू मिलन पायगाव, 15 काल्हेर आणि हे आता चालू असलेला सामना 2 संघ अमर स्पोर्ट कासने आणि गावदेव वेले. पुढील चेंडू या वेळेस आपण पाहतोय खुल्या डब्याचा चेंडू होता, खोदून काढलेला ऑन साइडला गेलेला आहे. एक धाव कंप्लीट केले, दुरून क्षेत्ररक्षक, दुसऱ्या धावीचा दबाव, डायरेक्ट हिट, क्या बात आहे. फलंदाज बाद होईल दिनकार रनआउटच्या स्वरूपात. पहिल्या षटकामध्ये 12 इथं मात्र पहिल्या चेंडूवरती नानाजी गोंडले यांच्या पहिल्या चेंडूवरती एक धाव कंप्लीट केली गेली आणि दुसऱ्या धावीचा प्रयत्न रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद. पुढील चेंडू या वेळेस खराब हाताळणी पाहिल पंच आमच्याकडे बोलतायत आणि इथं मात्र वाईटचा इशारा केला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होत आहे. या वेळेस पुन्हा एकदा खोदून काढलेल्या लोंगान आणि लोंगापच्या मध्ये एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि या 2 धावा अचूकरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 16 या अंकावरती जाऊन पोहोचते. नानाजी गुंडले यांच्या माध्यमातून एक चांगलं गोलंदाजी इथं मात्र पाहायला मिळाली. मागील चेंडू स्वेअर वाईटच्या स्वरूपाने, हा चेंडू मात्र खोलगट टप्प्याचा पाहायला मिळाला. पाहूया पुन्हा एकदा, याला उडवलाय, पाहूया लांबी गाठेल का नाही. आहे त्या ठिकाणी नारायण सर आहेत मला ते वाटतं आणि अचूकरित्या झेल कलेक्ट केले गेलं आहे. फलंदाज होतोय बाद झेलच्या स्वरूपात. ऑन साईडला जातोय. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर 17 या अंकावरती नानाजी गोंडली यावेळेस उडवला आहे. पाहूया, इथं मात्र झेल तर घेण्याचा अवसर नव्हता, परंतु चेंडूला मात्र स्टॉप केलेला आहे. 2 धावा खर्च केले आहेत. वेल स्टॉप. आपण पाहिलं तर शरद आहे त्या ठिकाणी आणि इथं मात्र आपण पाहिलं तर काय घडतं पाहूया.
धावसंख्या जर पाहिली तर आता पाहायला मिळते धावफलकावरती थर्ड अंपायर पाहायचा रनआउटचा. यस फलंदाज नॉट आउट आहे आणि या चेंडूवरती काढल्या गेल्या त्या म्हणजे 3 धावा. 3 धावेने स्कोअर कार्ड पुढे सरकते 20 या अंकावरती. पुढील चेंडू यावेळेस सुद्धा आपण पाहू शकता फुलरलेनचा चेंडू होता अप्रतिम. इथे मात्र आपण जर पाहिलं तर शेवटचा चेंडू निर्धाव 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या 20 या अंकावरती. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक चांगली धावसंख्या मी तर म्हणेन दोन्ही संघाच्या बाबतीने, कारण ज्यावेळेस 10 किंवा 10+ धावसंख्या जी असते तर हा फाईट स्कोअर असतोय. तर इथं मात्र उर्वरित 2 षटकांमध्ये किती धावांची मजल मारली जाईल हेही पाहिलं जाईल. यस यावेळेस राहुल हलके येतोय गोलंदाजी मार्कवरती. आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 12 त्यानंतर 8. आता इथं मात्र पाहूया की राहुल कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज सरसावतो पहिल्या चेंडूसाठी. इथं मात्र पाहायला गेले तर वरची कडा आणि दोघांचा तालमेल, दोघांच्या मध्ये चेंडू मात्र पडला जातोय आणि इथं मात्र पाहूया काय करते. यस फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. क्या बात आहे, बिग विकेट. चांगला गोलंदाज, खास करून आपण जर विचार केला तर सन्मान्य हर्षलजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. कुठली हॅट्रिक पूर्ण करा तुम्ही, षटकार करा, विकेट करा की चौकार करा, तुम्हाला 500 रुपये देण्यात येतील. क्या बात आहे. यस पैसे जमा आहेत कॉमेंट बॉक्स मध्ये, तुम्ही घाबरू नका, बक्षीस दिलं जाईल. यस 3 रना तुम्ही 3 वेळा कंप्लीट करता तरी तुम्हाला 500 रुपये देण्यात येतील. क्या बात आहे. बक्षीस खूप चांगल्या पद्धतीने लावलं जात आहे. यस 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 या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. यावेळेस अप्रतिम हा ही चेंडू पाहायला मिळतोय. हो ती कापी आहे ना, 20% कापी आहे ना त्याच्यातून. हो तेवढा दिलदार व्यक्तिमत्व आहे. 500 रुपयाची काय मोठी गोष्ट आहे. दिलदार व्यक्तिमत्व आहे असं बक्षीस कोण लावतंय का.
यावेळेस पाहूया उडवण्याचा प्रयत्न. इथं मात्र पाहिलं तर पुन्हा एकदा आपण पाहतोय की निर्धावचे होते सांगता शरद हलकेंचे बंधू राहुल हलके इथं मात्र पाहायला मिळत आहेत आणि वजनदार चेंडूंचा इथं खेळ पाहायला मिळतोय. यस आणि कॉमेंट्री बॉक्ससाठी अर्थात आम्हाला एक गुणलेखक आणि कॉमेंटरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. क्या बात आहे. हर्षल साहेब म्हात्रे यांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची तुम्ही जर हॅट्रिक कंप्लीट करताय तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. यस यस बघा निर्धावची हॅट्रिक केलेली आहे श्याम या फलंदाजाने, त्याला 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. क्या बात आहे. हर्षल म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथं मात्र जमा झालेला पैसे 100 रुपये हवाले आहे बरं इथे 400 वापस द्या पहिले नाही त्याला बॅट्समन याने ते आपण जर पाहिलं ना तर निर्धावच्या स्वरूपात 3 चेंडू खेळले होते, त्यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक हर्षल म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून. क्या बात आहे. जेवण करायचे कोणी बाकी असतील तर स्टेजच्या मागे आपण जाऊन जेवण करायचं. सर्वांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे. खेळाडू असेल, प्रेक्षक असेल किंवा मान्यवर सर्वांसाठी ही जेवणाची सोय आहे. तर कुठल्या टीमने जेवण जर केला नसेल तर प्लीज आपण जाऊन जेवण करायचं आहे. कमिटीच्या माध्यमातून खूप चांगलं जेवण बनवलं आहे, रुचकर स्वादिष्ट. क्या बात आहे. सुपर संडे आणि सुपर मेजवानी. या वेळेस पाहू शकता इथं मात्र आपण पाहिलं तर इथे ही निर्धावची होते सांगता एकच धाव दिलेली आहे आणि या गोलंदाजाने बॅक टू बॅट हर्षल साहेब हर्षल साहेब या गोलंदाजाने 5 चेंडू निर्धाव टाकल्यात. बरोबर आहे. इथं मान्यवरांचा मान ठेवला जातोय की त्या बॉलरने लगातार 5 चेंडू निर्धाव टाकलेत, 1 विकेट घेतले आणि त्याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक सन्मान्य हर्षलजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून आज ATM बरोबरच घेऊन आलेले आहेत. तुम्ही कुठलीही कामगिरी करा, एक तर अधिकतम चांगली, एक तर साधी. बॉलरचं नाव 200 रुपये, राहुल साठी 100 रुपये. 200 श्यामसाठी 100. बॉलर कोण आहे दादा? डबल चष्मा लागलेला डबल धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 21 धावा. गोलंदाज काशीनाथ. या वेळेस मॅचची कडा इथं मात्र फलंदाज बाद होईल. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एकच धाव दिली आणि एक गडी बाद केले. आपण या अगोदर पाहिलं तर भिरू यांनी सुद्धा तोच कारनामा केला होता, 1 धाव देऊन 1 गडी बाद केलं. त्याच्या अगोदर आपण पाहिलं तर अंकुश याने 2 गडी बाद करून 3 धावा दिल्या होत्या आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर संदीप याने पाहायला मिळत आहे की 2 धावा देऊन 2 गडी बाद केले होते. म्हणजे या वर्णीमध्ये याही गोलंदाजाचं नाव चढला जातं की ज्यांच्या माध्यमातून अधिकतम चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पुढील चेंडू यावेळेस ऑन साईडला. इथं मात्र पाहिलं तर 1 धाव कंप्लीट केले. थ्रो चांगला आहे. इथं मात्र पाहिलं तर थोडंसं काय घडते मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. क्या बात आहे. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली पाहायला मिळाली. इथं मात्र हर्षलजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून राहुल यांस 200 रुपयाचं पारितोषिक, कारण त्यांनी बॅक टू बॅक 5 चेंडू निर्धाव हाताळले होते आणि 1 गडी बाद केला होता. त्यानंतर श्याम या फलंदाजाने बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धावच्या स्वरूपात खेळले होते, डॉट खेळले होते, त्यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे.
आणि कुठल्याही प्रकारचे तुम्ही जर हॅट्रिक पूर्ण करताय तर तुमच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे हर्षल जी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होत आहे. यावेळेस पाहूया काय घडतंय. यस, बॅटची हलकीशी कडा, फलंदाज बाद होत आहे जेलच्या स्वरूपात. निश्चित आपण जर पाहिलं तर तू चल मैं आया अशी भूमिका आपण पाहतोय की गावदेवी वेले संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. जणू काय प्रत्येक जण येतोय, 1.5 दिवसाचा गणपती मांडतोय आणि वापस जातोय. एकामागून एक फलंदाज बाद होत आहेत. अधिकतम मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळत आहे अमर स्पोर्ट कासने हा संघ. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 23 आहे. शेवटचा अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये काशीनाथ गगे यांच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. आतापर्यंत 2 धावा दिल्या आणि 2 गडी इथं बाद केलेले आहेत काशीनाथ गगे यांच्या माध्यमातून. पुढील चेंडू निश्चितच एखाद्या फलंदाजाने जर डॉट चेंडूची जरी हॅट्रिक केली गेली त्याच्यासाठी सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आहे. पुढील चेंडू या वेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे आणि अधिकतम चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक खूप चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतोय रामदास यांच्या माध्यमातून. आपल्या संघासाठी निश्चित 2 धावा वाचवलेल्या आहेत. चेंडूला अडवलेला आहे. असं वाटलं होतं काही क्षण की चेंडू थांबणार नाही आहे, परंतु हुशारीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. तुम्ही चौकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक या षटकार हॅट्रिक जर सादरीकरण केलं तर हर्षलजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पुढील चेंडू इथं मात्र आपण पाहिलं तर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. पायांची हालचाल, फुटवर्क जरूर पाहायला मिळालं, परंतु चेंडूवरची नजर आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे हवं ती. त्या कारणास्तव पाहतोय की इथं निर्धावची होते सांगता. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 25 धावफलकावरती. पुढील चेंडू काशीनाथ गगे सरसावते गोलंदाजी मार्कवरती. या वेळेस ऑन साईडला खेळून काढलेला आहे. पाहूया चेंडू गॅपमध्ये ट्रॅव्हल्स होतं का नाही आहे. इथेही रामदास यांचे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि इथेही पाहायला गेले तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्याने धावसंख्या 27 या अंकावरती जाऊन पोचते आणि 28 धावांचं इथं मात्र टार्गेट सेट केलेलं आहे. 27 धावा आपण पाहिलं तर 4 षटकांमध्ये जमा केले. तर चला लगेच घाई करायची आहे. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. गावदेवी वेले संघास विनंती आहे. बंद्रा मारुती काल्हेर आपण तयार राहायचं आहे, कारण यातील विजेता संघ आपल्याशी 2 हात करणार आहे. तर वेले संघाला विनंती आहे पण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर अमर स्पोर्ट कासने आपल्याला विनंती आहे की आपण डगआउटमध्ये जाऊन लगेच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. तर जेवण करायचं कोण बाकी असेल त्याने जेवण करून घ्यायचं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं रुचकर आणि चविष्ट जेवण बनवलेलं आहे. खास करून आपण जर पाहायला गेलं तर आमच्या आचारी
सन्मान्य बालू म्हस्के असतील, त्यांच्या समवेत संदीप म्हस्के यांच्या माध्यमातून अफलातून चविष्ट जेवण आपल्याला पाहायला मिळतंय. तर जेवण करायचे कोणी बाकी असतील सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण जेवण करून घ्यायचं आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती जमा केल्या. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावांचं टार्गेट इथं मात्र सेट केलेलं आहे. तर विनंती असेल काळीराम सर, आपलं जेवण झालं असेल तर आपण या. तर चला, विलंब लावायचा नाही, लगेच खेळायला सुरुवात करायची आहे. यस, जेव्हा भगवान भोईर हे फलंदाजीसाठी येतील त्यावेळेस त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. तुम्ही चौकार लगाव किंवा षटकार लगाव, तुम्हाला 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. सन्माननीय हर्षलजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून तुफान पिपलाचे एक उत्कृष्ट गोलंदाज, धडाकेबाज गोलंदाज हर्षलजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून देण्यात येईल. तर चला, लगेच क्षेत्ररक्षण लावून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे लवकरात लवकर. शेअर मार्केट डाऊन दिला 300 रुपये बुकिंग नाही त्याच्या, फक्त 300 जमा आहे. 300 जण फक्त. हां, 500 देऊन ठेवा. 5 चक्कर मारलं नाही फुकर फुकर शक्याला 100 रुपये. तर चला, लवकरात लवकर खेळायला सुरुवात करायची आहे. अरे लेवल पण तिथे जमा पाहिजे ना. आता फक्त चक्केला कोण स्ट्राईकला. प्रति षटकारासाठी इथं मात्र आपण पाहू शकता हर्षलजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक षटकारास. आणि भगवान भोईर साठी आपण जर पाहिले तर प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 200 रुपये आहेत. बोलवचं नाव काय संतोष. भगवान शेठ. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नानू आणि नारायण दोघांची रास सेम आहे, परंतु पाहूया खेळ कोणाचा सरस होतोय. धावसंख्या बनवायची आहे 28. 4 षटकांमध्ये संतोष येतो या वेळेस गोलंदाजी मार्कवरती. पहिले षटक हाताळण्यासाठी गावते वेले संघाच्या माध्यमातून धावा वाचवायच्या आहेत. 28 पहिल्या षटकाला प्रारंभ होतोय, शुभारंभ होतोय, सुरुवात होते. यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूचा अंदाज घेता आला नाही आहे. पूर्णपणे चाप करून ठेवलं होतं. अतिशय वेगवान चेंडू पडल्यानंतर गती प्राप्त करतोय. निर्धावचे होते सांगता. पहिल्या चेंडू खूप चांगल्या पद्धतीचा हाताळताना पाहायला मिळतंय. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, इथं मात्र डॉट निर्धावचे होते सांगता. यावेळेस ऑन साईडला खेळून काढलेला आहे. दुरून क्षेत्ररक्षक पोचेल तोपर्यंत पाहूया. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि 2 धावांवरती समाधान स्वतःचं आणि संघाचं इथं मात्र अकाउंट ओपन केलं जातं. नानू यांच्या माध्यमातून 2 धावा धावफलकावरती सजल्या गेल्या आहेत. आज गोलंदाजीमध्ये खूप चांगली धार पाहायला मिळाली. खास करून जर विचार केला तर राहुल असेल, काशीनाथ गगे असतील, अतिशय सिनियर गोलंदाज आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगलं काम
6 धावा दिल्या, 2 गडी बाद केले. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न चांगला यशस्वी होतोय. इनफिल्डच्या वरतून पॉईंटच्या रिझनमध्ये चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल्स होतोय. इथे चौकार. डाउन को पकड़ना मुश्किल ही नहीं. ने 6 या अंकावरती धावफलक पोहोचलेला आहे. प्रति षटकामागे तुम्ही जर विचार केला तर 7ची सरासरी, त्यातल्या 6 धावा जमा झाल्यात. पुढील चेंडू खराब हाताळणी तर पाहायला मिळते. डावेष्टी सोडून जातोय. वेग परिवर्तन करण्याच्या नादामध्ये नियंत्रण काही राहिल्या नाही आहे संतोष यांच्या गोलंदाजीवरती. आणि स्वेर मारा अर्थात वाईट चेंडू हा पाहिला जातोय. यावेळेस 1 धाव अकाउंटमध्ये जमा होते. 7 धावा धावफलकावरती जी रनांची गती आहे प्रति ओव्हर मागे ती धावा इथं मात्र जमा होताना पाहायला मिळतात. यस, या ठिकाणी शुभागमहोदय डॉक्टर साहेबांचं या क्रीडानगरमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. यावेळेस पाहू शकता आपण एक धाव लेगबायच्या स्वरूपात जमा केली जाते. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर धावसंख्या 8 या अंकावरती जाऊन पोहोचते. पहिले षटक पॉवर प्लेचं आहे. गोलंदाजी चांगली आहे परंतु धावा खूप कमी आहेत. यावेळेस सोडवलाय क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी. दुरून क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत चेंडू पोहोचला गेला. सीमारशे बाहेर आलाय. दणदणीत चौकार. आहे आता मात्र विजयाचं समीकरण जे आहे ते 16 धावांचं उरलेलं आहे. राहुल यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. तेच तर्रार चेंडू मात्र निघून गेला. निर्धाव धावसंख्या स्थिर राहिली ती म्हणजे 12 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर कुठल्या प्रकारचा गडी बाद झाला नाही आहे. पहिल्या इनिंगचा जरी विचार केला तरी पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा होत्या. कुठल्या प्रकारचा गडी बाद झाला नव्हता. असं वाटलं होतं की चांगली धावसंख्या उभारली जाईल परंतु नानाजी गोंडले यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली. 1 गडी बाद केलं आणि 8 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर जणू काय रोक लावले, ब्रेक लावला आणि राहुल यांनी मात्र 1 धाव देऊन 1 गडी बाद केलं आणि शेवटचा ओव्हर अतिशय सिनियर गोलंदाज काशीनाथ यांच्या माध्यमातून हाताळण्यात आलं. 6 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केलं होतं. अशा रीतीने आपण पाहिलं की 28 धावांचं टार्गेट सेट केलं आणि इथं मात्र फलंदाजी करत असताना डोक्यामध्ये एक होतं की प्रति ओव्हरमध्ये 7 धावा जमा करायच्यात परंतु इथं अधिकतम धावा जमा झाल्या. धावफलकावरती 12 आणि विजयाचं समीकरण आहे 16. 18 चेंडूंचा खेळ इथं मात्र बाकी आहे. 18 चेंडू 16 धावा. विजयाचं समीकरण जे सहज सोपं आहे. चला घाई करा, स्पीडअप करा, वेळ कमी खर्च करा. अजून आपल्याला भरपूर सामने खेळायचे आहेत. कालच्या दिवसातून आपण पाहिलं तर थेट फायनलमध्ये प्रवेश मिळवलेला आहे गुरुदत्त मानकोली या संघाने. पुढील चेंडू यावेळेस दिशा दिलेली आहे. पॉईंटच्या रिझनमध्ये चेंडू कव्हरला ट्रॅव्हल्स होत आहे. 1 धाव घेतली जाते आणि 1 धावेवरती समाधान. कुठल्या प्रकारची जोखीम घेतली जात नाही आहे. चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातो. खराब चेंडूचा समाचार घेतला जातोय कारण माहिती आहे की धावा कमी आहे. ते जास्त हाई घाई गडबड न करता खेळाला सुरळीतपणे खेळणं गरजेचं आहे. डोक्यावरती बर्फ ठेवून खेळत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला ऑनसाईडला खेळून काढलेला आहे. पाहू शकता आपण हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न होत नाही. ग्राउंड शॉट जेवढे खेळले जातील तेवढं या सामन्यामध्ये उपयुक्त पारी ठरेल. अमरस्फोट कास्ती संघाच्या फलंदाजांना तेच कप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. धावसंख्या 14 या अंकावरती पोचली गेली आहे. प्रति चेंडू मागे 1 धाव खर्च केली गेली आहे. पुढील चेंडू या वेळेस दिशा देण्याचं काम आहे. क्षेत्ररक्षक लावला होता त्या ठिकाणी. क्या बात आहे. ही गोलंदाजीची खासियत असते की मी ज्या ठिकाणी चेंडू हाताळणार त्या ठिकाणी मला
क्षेत्ररक्षण पाहिजे, फील्ड प्लेस पाहिजे आणि तो पुरवठा केला गेला आणि त्या ठिकाणी चेंडूसुद्धा केला गेला, परंतु एक चोटी धाव चिकी सिंगल कंप्लीट करताना पाहायला मिळालं. दोन फलंदाज नानू आणि नारायण चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना कुठल्या प्रकारचा प्रेशर दबाव न घेता फलंदाजी. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ऑन साईडला खेळून काढलेला आहे, चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल्स होतं, एक धाव कंप्लीट केली. इथं मात्र दबाव टाकलेला आहे फलंदाज आणि क्षेत्ररक्षणावरती आणि अचूकरित्या 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 17 अंकावरती जाऊन पोहोचते. स्लोली बट शोरली विजयाच्या जवळ समीप निकट अमरस्फोट कासने हा संघ उभा टाकत असताना पाहायला मिळतात. हे अनुभव सांगून जातोय की खेळ कशा प्रकारे खेळला जातोय. नारायण सर यांच्या माध्यमातून आपण अनुमान लावू शकतोय कुठला संघ विजय होईल, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि त्याला मुळीच जागा नाही. शेवटच्या क्षणापर्यंत काय घडेल सांगता येत नाही आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळून काढलेला आहे. इथं मात्र आता एकच धाव घेतली जाते, त्याहून अधिक काही नाही आहे. एका धावेने स्कोअर कार्ड आपण पाहिलं तर 18 या धावसंख्येवरती आता मात्र विजयाचं समीकरण 10 धावांचं उरलेलं आहे. 13 चेंडू आणि 10 धावांची गरज. यावेळेस क्या बात आहे, वेट केलं, टायमिंग सेट केलं आणि सुपर कट केलं. चेंडू सीमार्श बार चौकार. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. दिल्ली संघाला विचार करण्यास भाग पाडलेला आहे की आता मात्र कुठल्या गोलंदाजाला इथं लावायचं आहे, कारण धावा कमी आहेत वाचवण्यासाठी आणि आपल्या टीममधील सर्वात उत्कृष्ट बलशाली गोलंदाज कोण असेल याचं उत्तर थोड्याच वेळेत आपल्याला पाहायला मिळेल की जो या धावा थांबवू शकेल. परंतु आपल्याला 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 6 धाव्यांची गरज आहे. विजयाच्या उंबरट्यावर जणू काही आपण पाहिले तर अमरस्फोट कासने संघ पाहायला मिळते. अजून कुठल्या प्रकारचा एकही गडी बाद झालेला नाही आहे. हर्ष येतो, यावेळेस हर्षमय वातावरण तयार करेल का या इनिंगमध्ये पाण्यासारखं राहील. धावा खूप कमी आहेत वाचवण्यासाठी, परंतु जिद्द आणि चिकाटी आणि संघर्ष हे मित्रांनो चालू ठेवायचं असतं. हार जीत खेळाचा पार्ट आहे, परंतु जिंकताना समोरच्या टीमला मात्र विचार करायला भाग पाडणं गरजेचं असतं. पाहूया गोलंदाज सरसावत्या गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस चेंडूला टर्न केलेला आहे, डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते, इथे एकच धाव घेतली जाते. 10चे 10 गडी राखून विजय संपादन करण्याच्या मूडमध्ये दिसतोय नारायण सर. नानू यावेळेस पाहू शकता आपण एक चांगला फटका आहे, दुरून क्षेत्ररक्षक येतोय. दुसऱ्या धावेचा इथं प्रयत्न केलेला आहे आणि 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. आता मात्र विजयासाठी 3 धावांची गरज आहे. पूर्णपणे मॅचमध्ये इंटर पहिल्या चेंडूपासून पाहायला मिळतोय. यावेळेस बिग हिट घेण्याचा प्रयत्न, बॅटची काढा आणि आता मात्र फलंदाज बाद होतोय कटआउटच्या स्वरूपात. दुनिया चले पछाड़ी तो मैं चलूं अगाड़ी. रुचकर आणि अतिशय चांगला स्वादिष्ट जेवण आहे. धावसंख्या जर पाहिली धापलकावरती तर पाहायला मिळते 25. 3 धावांची गरज आहे विजयाचा लक्ष पाहायला गेले तर.
या वेळेस इथेही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथं पाहायला मिळतोय. निश्चित जर ही मॅच या ओव्हरमध्ये जर समाप्त झाली नाही आहे तर शेवटच्या ओव्हरला खूप रंगत प्राप्त होईल. मग 2 धावा किंवा 3 धावा जर शिल्लक राहिल्या तर काही चित्र चांगलं पाहायला मिळेल. पुढे चेंडू या वेळेस सोडवला आहे ऑन साईडला. पाहूया, एक धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, थोडंसं पंबलिंग आणि इथं मात्र निराशाजनक क्षेत्ररक्षण. दुसरी धाव कंप्लीट, तिसऱ्या धावीचा मोह आवरता आला नाही आहे आणि इथं मात्र फलंदाज बाद झाले रनआउटच्या स्वरूपात. DJ Ash. तिसरी धाव घेणं गरजेचं होतं का, हा निश्चित प्रश्न 2 फलंदाजांमध्ये पडला असेल. परंतु कधी कधी असं होतं ना की एकदाचा सामना संपून टाकावा, त्या अनुषंगाने आपण पाहिलं की ही तिसरी धाव घेण्याचा जणू काही प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला होता. पुढील चेंडू या वेळेस मात्र वाईट चेंडू आणि इथं मात्र अशा रीतीने आपण पाहिलं तर सहज सोपा विजय संपादन करतोय अमर स्पोर्ट कासने संघ.